विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विस्तृता येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायण विनायकं गुरुं वन्दे वो वन्दै मुक्ते ज्ञान प्रताप विलसत्सनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमो तुभ्यं. नामदेव महाराजांचा हरिपाठ अभंगाचा पंढरपूरच्या यात्रेच्या अगोदर झालेला आहे. आज आपल्याला दुसरा अभंग या ठिकाणी घ्यायचा. मग दुसऱ्या अभंगाची सुरुवात सांगा अगोदर काय ग्रंथ समोर घेतलेला नाही. दुसरा अभंग आहे. एक कडवं सांगा मग आपण त्याच्यावर चिंतन करू. हो सांगते. दुसरा अभंग आहे. विषयाचे कोड का करीसी गोड. ताई आवाज बंद आहे तुमचा. हां थांबा सॉरी माझ्या लक्षात नव्हतं. दुसरा अभंग आहे. जन्माचे कारण राम नाम पाठी जाईजे वैकुंठी एकी हेळा. जन्माचे कारण रामनाम पाठी जाईजे वैकुंठी एकी हेळा. म्हणून जन्माचं कारण काय, तर आपण जे जन्माला आलो किंवा आपल्याला जे काही शरीर भेटलं तर ते देव प्राप्तीसाठी भेटलेलं आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं रामाचं नामस्मरण करणं. कारण जो देवाचं नामस्मरण करतो तो सुखी होत असतो. कारण देवाच्या नामस्मरणानं इतका फायदा होतो की तेवढा कशानच होत नाही. कारण ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ. कारण परमात्मा प्रत्यक्ष सुखरूप आहे आणि तो जीवाचं कल्याण करणारा. म्हणून त्या परमात्म्याचं नामस्मरणाचं जो चिंतन करील त्याचं कल्याण या ठिकाणी होत असतं. आणि जीवनामध्ये ज्याला कल्याण करायचं असेल त्याने त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या हरीचं नामस्मरण केलं तर पाप राहत नाही. हरीच्या नामस्मरणानं पुण्याची उत्पत्ती होत असते आणि हरीच्या स्मरणानं सुख होत असतं. इतकं सुख होत असतं की त्या सुखाला पार नाही, मर्यादा राहत नसते. इतकं त्या हरीच्या स्मरणानं सुख होतं. म्हणून हरिनामामृत शेवी सावकास मोक्ष त्याचे पुस दृष्टी पुढे. म्हणून देवाचं स्मरण करताना आनंदानं देवाचं भजन केलं पाहिजे. कारण देवाचं भजन करून आनंद होत असतो. कारण आमचा देवच आनंद स्वरूप आहे. कारण देव आणि आनंद दोन अशा प्रकारचे वस्तू नाही. जसं साखर आणि गोडी, शब्द जरी दोन असले परंतु अर्थ एकच आहे. कारण गोड असते ती साखर असते, साखर असते ती गोडच असते. म्हणून परमात्मा असतो तो सुखच असतो, सुखरूप असतो तो परमात्माच असतो. पण आमच्या साधू संतांनी परमात्म्याचं स्मरण करताना परमात्म्यामध्ये सुख आहे असं सांगितलं. सुखरूप आयसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि तो परमात्मा माझा आहे. कारण तो परमात्मा माझा आहे म्हणल्यावर माझा सुद्धा त्या सुखावर अधिकार आहे. म्हणून तो परमात्मा माझा आहे आणि त्या परमात्म्याला साधू संतांना आपलंसं केलं आणि आपल्याला सुद्धा आपलंसं करायचं सांगितलं. देवाला आपलंसं करा, तुम्ही दुःखातून पार पडता. देवाला आपलंसं करा, तुम्हाला सुख या ठिकाणी भेटल. म्हणून देव आपलासा करा, आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. कारण जीवाला सुख पाहिजे तर त्यानं देवाला आपलंसं करा. देव आपलासा केला की तो सुखी होत असतो. म्हणून जीवाला सुख नाही संसारामध्ये आणि त्याला जर सुख पाहिजे असलं तर त्याने देवाचं स्मरण करा. म्हणून हरिपाठामध्ये नामस्मरणाचंच महत्व सांगितलं किंवा नामस्मरणाची सवय जीव मात्राला लागाव आणि त्याचा कल्याणाचा मार्ग त्या ठिकाणी त्याला सहज त्या कल्याणाची प्राप्ती करून घेता यावा किंवा त्या मार्गावर चालता यावा असं साधू संतांना वाटत होतं. म्हणून त्यांनी हा सोपा अशा प्रकारचा भक्ती मार्ग की सर्वांना प्रपंचात राहून
देवाचं नामस्मरण करून आपलं कल्याण करून घेता येतं. म्हणून ठाईच वैष्णी करायचे चित्त आवडी अनंत आळवावं. म्हणून संसारामध्ये आपण जिथं असतो तिथं जागा सोडायची नाही. परंतु संसार खराबी समजायचा नाही. संसार करावा लागतो. संसारी असावे, आसोनी असोनी नसावे. नसावे आणि भजन करावे रात्रंदिवस. संसार करायचा पण संसारासाठी नाही. खायचं पण देवासाठी, आराम करायचं तरी देवासाठी, बोलायचं तरी देवासाठी, काही काम करायचं तरी देवासाठी, कोणाची संगती करायची तरी देवासाठी आणि कोणाची संगती तोडायची तरी देवासाठी. कारण सर्व काही करायचं देवासाठीच करायचं. कारण तुकाराम महाराज तर सांगते, आता बोलण्याची नाही आम्हा देवावी न काही, देवाशिवाय आमच्या वाणीतून काही दुसरं निघणारच नाही. अशा प्रकारचा देवाला आम्ही विषय केला. म्हणून देव त्यांना आपला वाटायचा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे, तेने विना जीवा सुख नव्हे, रते माईक दुःखाची जळणती, फिरते माईक दुःखाची जळणती. देवाला सोडून जो जो काही छंद आपल्या मनाला आहे तो दुःखदायक आहे, तापदायक आहे. म्हणून संसाराची अपेक्षा धरून सुख मिळत, आमचं बरं होईल अशी इच्छाच करू नये. कारण संसारात दुःखाशिवाय काही मिळणारच नाही. मग आम्हाला तर दुःख नाही पाहिजे, आम्हाला तर सुख पाहिजे. मग आपल्याला आपला रस्ता चुकलाय असं ध्यानात घ्यावं लागतं. आणि ते रस्ता सांगणारे संत असतात. आपल्याला जे काही रस्ते सांगितले तर त्या चुकीच्या लोकांना सांगितले की ज्यांना सुख मिळालं नाही किंवा ज्यांचं दुःख गेलं नाही, अशा लोकांनी आम्हाला जे काही रस्ते सांगितले, सुखाचे मार्ग सांगितले, तर ते बोगस होते किंवा ते खरे नव्हते, ते चुकलेले होते. तुकाराम महाराज सांगते, चुकलासे दिसते पंथ गेले संत ज्या वाटे. साधू संत ज्या रस्त्याने गेले ते रस्ता आमचा चुकला. म्हणून आपली चूक आपल्या ध्यानात आली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपल्याला योग्य मार्गावर यायचं. म्हणून संत आपल्याला योग्य मार्ग सांगितला. म्हणून संतांच्या संगतीत परमार्थ केला पाहिजे. नवे नवे संतांच्या संगतीत संसार जरी केला तरी पण तो सार्थकी होत असतो. संतांच्या संगती वाचून परमार्थ सुद्धा घातक असतो. संतांची संगती असली मग संसार जरी केला तरी जीवाचा उद्धार होतो. परंतु संतांची संगतीत नसली तर परमार्थ करून फायदा होत नाही. म्हणून संतांच्या संगतीला महत्व आहे. हरिपाठामध्ये संतांच्या संगतीचं वर्णन केलं. संतांची संगती मनमार्ग गती, अकळावा त्रिपती, येणे पंथे अकळावा त्रिपती. की परमात्मा साध्य करता येतो, परमात्मा प्राप्त करता येतो. हे संतांच्या संगतीचं महत्व आहे. म्हणून साधू बोधू झाला तो नरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. अशा प्रकारचं संतांचं वर्णन हरिपाठामध्ये आलेलं आहे की संतांचं काय सामर्थ्य असतं. आणि म्हणून त्यांच्या संगतीमध्ये जीवाचा उद्धार होत असतो, त्याचं कल्याण होत असतं. म्हणून आपल्याला जर कल्याण करायचं असलं तर सत्य लागत असतं. संताशिवाय आपलं कल्याण होत नसतं. म्हणून जीवनामध्ये येऊन संतांची सेवा झाली पाहिजे. आपलं संतांनी जो काही मार्ग सांगितला त्या मार्गावर चालणं झालं पाहिजे. आपलं त्यांनी जे सांगितलं, जी काही शिकवण दिली तर ती शिकवण आपल्या मनामध्ये उतरली पाहिजे. आपण त्या रस्त्यानं चाललो पाहिजे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. त्यांनी सांगितलं देवाचं स्मरण करायचं, आपल्याकडून देवाचं चिंतन झालं पाहिजे, देवाचं स्मरण झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं संसार दुःखरूप आहे, तर दुःखरूप संसार असल्यामुळं आपण दुःखाच्या वाटेकडे आपण व्हायचंच नाही, तर आपण त्या देवाच्या छंदामध्ये राहायचं. तुका म्हणे छंदे म्हणून मोहिले गोविंदे. म्हणून प्रत्येकाला अनुभव आहे की संसारामध्ये मृत्यू आहे.
कारण जेही आतापर्यंत संसारामध्ये आले ते बरेचसे काही लोक या संसार सोडून गेले आहे ते सुद्धा त्याच वाटेवर आहे. म्हणून मृत्यू उभा आहे, काळ उभा आहे प्रत्येकाला न्यायसाठी. काळाकडे लक्ष नाही, परंतु साधू संत आपल्याला आठवण करून देते, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा, संचिताचे धन लोभ हेवा, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण. कारण मरणाची आठवण नाही या संसारामध्ये आपल्याला वाटतं आम्ही बरंच काही केलं, परंतु हे जे केलं ते सोडून जाणार, ते आपल्याला सोडून जाणार आहे किंवा आपण त्याला सोडून जाणार. ते आपलं होतच नाही. कीर्ती माईक दुःखाची जनती नाही आली आहे ती अवस्था माईक पदार्थ आहे. माईक म्हणजे काही काळापुरते आहे, काही काळानंतर हे आपल्या जवळ राहणार नाही किंवा आपण त्याच्या जवळ राहणार. म्हणून हे या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल की प्रपंच कधीच कोणाचा झाला नाही, कधीच कोणाला सुख दिलं नाही, कधीच कोणासोबत आला नाही. म्हणून त्या प्रपंचाची सोय लावीत बसण्यामध्ये, त्याच्या नादी लागण्यामध्ये आपला काळ घालू नाही. आपला काळ चिंतनात घाला. जे काही पारमार्थिक लोक आहेत, जे काही साधू संत आहेत, तर त्यांच्या संगतीमध्ये आपला काळ गेला. आता आपण बऱ्यापैकी पंढरीची वारी बऱ्याच पंढरीने केलेली आहे. त्या पंढरीच्या वारीमध्ये त्या देवाच्या नामाचं स्मरण जास्तीत जास्त तरी आपल्या मनात, तरी सुद्धा सगळेच म्हणायला लागले पण आपण विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरी काहीतरी मुखावट चालू राहतात. याला कारण आपल्याला ध्यानात आलं पाहिजे की आपल्या वाणीला वळण लागतं, आपल्याकडून सेवा होत असते किंवा आपलं साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाची जी पावन अशा प्रकारचा रस्ता आहे त्या रस्त्याने आपलं पाऊल पडत असतं किंवा त्यांच्या पायाची धूळ आपल्याला लागत असते. म्हणून अशा प्रकारचा आवाज येत नाही व्यवस्थित. बरोबर. म्हणून आपण ज्या मार्गानं आलो, आपण खूप मोठे भाग्यवान आहोत की आपण साधू संतांना सांगितलेल्या मार्गावर चालायला लागलो. आपण स्वतःला धन्य मानलं पाहिजे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. स्वतःला थोडी रेंज जिथे पकडेल तिथे बघता का महाराज? थोडस तुम्ही एवढं छान सांगताय पण ते आम्हाला असं खूप म्हणजे ऐकताना वेगळं वाटतं. ठीक आहे थोडं प्रयत्न करतो मी. आपल्याला ध्यानात घ्यायचं की आपण ज्या मार्गावर आलो आपण धन्य आहोत. कारण तुकाराम महाराज सांगायला लागले की धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे. यायला का? हा येतोय आता. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदविकेने आम्ही धन्य आहोत. आम्ही या जन्माला आलो आणि देवाचे दास, देवाचं भजन आमच्या करायला लागलं. म्हणून स्वतःला आपण भाग्यवान समजलं पाहिजे. बाकीचे काही गोष्टी झाल्या काही नाही झाल्या काही तर ते काही विशेष नाही, परंतु देवाचं स्मरण आपल्याकडून व्हायला लागलं, देव लक्षात यायला लागला, देवाचं मुखामध्ये स्मरण यायला लागलं, तर त्याच्यामुळे आपण भाग्यवान आहोत असं स्वतःला वाटलं. म्हणून तुकाराम महाराज सर्व साधू संतांना म्हणून या ठिकाणी डोळे सुद्धा हरिपाठामध्ये आपण बघितलं की दोन अशा प्रकारचे हरिपाठ आपण झाले. प्रत्येक चरणामध्ये किंवा प्रत्येक अभंगामध्ये हरिचं गुणगान गायलं. कारण का ते संसार नका काय बरोबर संसार होतो, जो संसार राहतच नाही नष्ट होतो त्याच्याबद्दल काय बोलायचं. आता बोलावं लागतं. आता बोलायचं
नाही आवाज येत बरोबर. नाही का? हम्म. ठीक आहे, चालू द्या. बघूया आता प्रयत्न करून परत पुन्हा. म्हणून त्याच्यात वाहत जाऊ नका, तर तुम्ही नामस्मरण करा, भजन करा, चिंतन करा, असं साधू संतांना हरिपाठामध्ये आपल्याला बोध केला. आपला विषय चालला होता की साधू संतांना जो काही मार्ग दाखवला त्या मार्गावर आपल्याला चालायचं. आता चालायचं म्हणजे काय करायचं नेमकं? मग आता हरिपाठामध्ये सोपा ग्रंथ सहज सर्वांना हाताळता यावा किंवा सहजरित्या आपल्या भाषेत, बोली भाषेमध्ये, कमी वेळामध्ये आणि खूप विचारपूर्वक अशा प्रकारचं लिखाण केलेलं आहे की ठीक आहे बाबा, कोणाला मोठाले ग्रंथ नाही बघणं होत, ठीक आहे, हळूहळू किंवा काहीला सवय नाही, तर मग आता त्यांना वळण लावायचं. मग आता इथून सुरुवात करा. म्हणून त्यांनी सर्व वेदांत शास्त्राचं सार काढून नेमकं आपल्या हातावर देण्यासाठी हरिपाठ एक निवडला. आणि मग साधू संताला उपदेश त्या हरिपाठातून करता आला. मग तो आपल्याला बोध या ठिकाणी घेण्यासाठी आपण त्यांचं वाचन बी केलं पाहिजे हरिपाठांचं, किंवा साधू संतांचे अभंग आपण म्हणले पाहिजे आणि त्याचा अर्थ कळून घेतला पाहिजे. आता काही लोक बरेच काही आपण पाहतो की म्हणतात अभंग, परंतु त्याचा अर्थ कळून घेत नाहीत. खूप चालीवर म्हणते, सुंदर म्हणते आणि त्या शब्दातच गुंगले ते, पण अर्थ ध्यानात नाही घेतला. परंतु नाथ महाराजांनी याच्यावर सुद्धा खूप बोलले. ते म्हणले की प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. प्रेम नसलं तर भजन नाही. प्रेम कशावर आहे? पैशावर आहे. मला पैसे जास्त दिले का, मग तिकडं महाराज पळतो. जो पाकिट देईन का, तिकडं महाराज जातो. महाराज कोणता मोठा? जो जास्त पैसे घेतो तो महाराज मोठा. महाराजाला पाकिट काऊन भेटतं किंवा महाराजाला कुठं कुठं काऊन बोलते, तर महाराज त्याचं वर्णन करतो आधी. ते कसे बी आहेत, परंतु त्यांचं वर्णन करावं लागतं त्याला. पंक्तीवालीचं वर्णन, महाराजाचं वर्णन, गुणवानाचं वर्णन, देवाचं वर्णन झालं नाही तर नाही झालं. यायचं वर्णनातच वेळ निघून जातो सारा. मग कुठं परमार्थ झाला? साधू संतांनी सांगितलं की वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची आणि कीर्ती माणसाची वर्णन आहे. विठ्ठलाची कीर्ती वर्णन करावं, लोकांचं वर्णन करू नये. हे सर्व काही दुसऱ्याच वर्णन चालले. बोलायला लागले पण देवाविषयी बोलायले का, हरीविषयी बोलायले का, हरी हरी म्हणायले का? आणि साधू संतांना जर आपल्याला हरीचं स्मरण करायला सांगितलं, देवाचं चिंतन करायला सांगितलं, मग परमार्थ करून जर देवाचं चिंतन होत नसलं तर परमार्थ नाही. अरे साधू संतांना संसार करून देवाचं चिंतन केलं. त्यांनी संसारात राहून त्या ठिकाणी देवाचं भजन त्यांच्याकडून झालं आणि यांना परमार्थ करून देवाचं भजन होईना, कारण हे नादी लागले जगाच्या. आणि तुकाराम महाराज तर जगातल्या लोकांना त्यांना गावाच्या बाहेर काढून दिलं. गावातल्या लोकांना, जगातल्या लोकांना बहिष्कार घातला, तरी पण ते भेले नाही. कारण त्यांना माहित होतं की मी संतांच्या मार्गावर आहे किंवा मी देवाची शरणागती पत्करलेली आहे, म्हणून मला कसल्याही प्रकारची भीती नाही. म्हणून डोंगरावर जाऊन सुद्धा म्हणजे परमार्थ, आपल्याला परमार्थापासून कोणी सुद्धा बाजूला काढू शकत नाही. कारण आपण परमार्थ करायला स्वतंत्र आहोत. संसार जीवाला करता येत नाही, परंतु परमार्थ करायला सगळे स्वतंत्र आहेत. परमार्थ कोणाला बी करता येतो. तुकाराम महाराजांना डोंगरावर जाऊन भजन केलं. पाहतो आपण भामचंद्रावर गेले, कुठं भंडाऱ्यावर गेले, घोरड्यावर गेले, अशा डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी एकट्यानंच भजन केलं. किंवा तिथं सुद्धा देव त्या ठिकाणी त्यांचा हाकेसरशी आला. आणि अशा प्रकारे आपल्याला सुद्धा भजन करण्यासाठी कोणतीच अडचण नाही. अडचण आहे ते आपल्या मनाची. आपल्या मनच काही कल्पना करतं, आपलं मनच या ठिकाणी या संसाराच्या नादी लागत आणि देवाला विसरत. म्हणून तुकाराम महाराज सांगायला लागले, यांच्याशी आपला काही संबंध नाही किंवा यांच्याशी काही नातं नाही. आपलं नातं आहे तर फक्त देवाचं आहे, कारण देव माझा आणि मी देवाचा. म्हणून या ठिकाणी म्हणले आम्हाला लोक मानित नाहीत, लोक काही बोलते बोलू द्या, भुंकती ती देव भुंकू, आपण नाही त्यांची शिकू. जे भुंकायला लागलेत ना त्याला भुंकू द्या म्हणले, आपण त्यांचं शिकू नये. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं साधू संतांना सर्वांना त्या ठिकाणी समजन आपल्या भाषेत, बोली भाषेमध्ये आणि सरळ सरळ अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलं. मग त्यासाठी त्यांना बोध करण्यासाठी जो काही आधार घ्यावा लागला तो अभंग, ओव्या किंवा भावार्थ रामायणासारखे ग्रंथ किंवा आता हरिपाठ सोपा या ठिकाणी आपल्याला सहज कळण्यासारखा. म्हणून या ठिकाणी आपल्या या ग्रुपमध्ये आपण 2 अशा प्रकारचे हरिपाठ घेतले आणि 3रा नामदेवांचा हरिपाठ. या नामदेवांच्या हरिपाठामध्ये आपण बघायला लागलो की
दुसरा अभंग. म्हणून या प्रत्येक अभंगामध्ये नामस्मरणालाच महत्व दिलेलं आहे. आणि हे कशा प्रकारचं दिलं तर आता आपल्याला ताई पहिलं चरण सांगत्यान आणि परत दुसरं चरण सांगत्यान. जन्माचे कारण राम नाम पाठी जाईजे वैकुंठी हे एकी हेळा. राम नाम ऐसा जिव्हे उमटे ठसा तो उद्धरेल आपेसा इहलोकी. रामनाम ऐसा. आता पहिला अभंगाचा चरणाचा आपण अर्थ जेवढा जमेल तेवढा बघितला. रामनाम ऐसा उमटेल ठसा तो जाईल वैकुंठा तो उद्धरेल आपेसा इहलोकी. आपेसा म्हणजे आपोआप त्याचा उद्धार होईल. ह्या लोकातून त्यांचा उद्धार होईल. कोणाचा? राम नामाचा ठसा ज्यांच्या रुमटाला तो. आता ठसा म्हणजे कसं? शिक्का म्हणजे कसं की हरिपाठात सांगितलं ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. पहिल्या हरिपाठात पण सांगितलं ठसा, इथं पण सांगितलं ठसा शिक्का. तुकाराम महाराज गाठ्यामध्ये पण सांगितलं एकंदरीत शिक्का इहलोकी. एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धार. आलो म्हणले मी नामस्मरण करणारा. शिक्का लोकांना पण सांगितला की तुमच्या मनावर उमटा. नाम इथं सुद्धा सांगितलं की नामस्मराचा शिक्का उमटा रामनामाचा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगायला लागले की हरिनामाचा शिक्का तुमच्या मनामध्ये उमटवा. आणि इथं सुद्धा सांगितलं की तुम्ही रामनामाचा शिक्का उमटवा. आणि हा रामनामाचा शिक्का जर आपल्या मनावर उमटला तर मग आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी आपलं कल्याण करायसाठी हे हरिनामामृत सावकाश सेवन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. कारण धन्य त्याचे कुळ, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्याची आई धन्य आहे, त्याचं बाप धन्य आहे, त्याचं शरीर पवित्र आहे, त्याची वाणी पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अचूत सर्व काळ देवाचं नामस्मरण करणाराचं चिंतन देह सुद्धा पवित्र होतो, त्याचं वाणी पण पवित्र होती. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठात सांगते हरिपाठ कीर्ती मुख्य जरी काय पवित्र जीव देह त्याचा देह सुद्धा पवित्र होतो. त्याचं इतकं तप होतं तपाचे सामर्थ्य तपी न अमोघ तपचारी केली पण घरात राहून खाऊन पिऊन मस्त. तुकाराम महाराज सांगते नामस्मरण करीत जो करतो का तो जेवण उपाशी आहे. जेवण करून त्याचा उपवास व्हावा लागला. राम म्हणता वाटत आली यज्ञ पावला पावला यज्ञ व्हावा लागला. नामस्मरण करीत करीत जर चालत राहिला ना की पावला यज्ञ व्हावा लागला. नामस्मरण करीत करीत जर जेवायला लागला तर उपाशीच आहे. असं त्या रामनामाचं इतकं महत्व आहे की 7 करोड मंत्र आहेत. 7 करोड मंत्रामध्ये रामनाम मंत्र सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्या साधू संतांना आग्रह केला की तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या. आणि इथं नामदेव महाराजांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही राम म्हणा. तुकाराम महाराज पण सांगते अरे रामात एवढं सामर्थ्य आहे की रामाचं नाम घेणारा रामाहून वेगळाच राहत नाही, तर तो राम होत असतो. राम म्हणता रामची वय पदी पैसोनी पदवी ऐसे सुखवचनी आहे विश्वासी अनुभव पाहि. अशा प्रकारचं रामनामात सुख आहे. असं तुम्ही रामाचं नामस्मरण करा. आणि म्हणून रामाचं नामस्मरण करणारा किती पवित्र होतो पहा. म्हणून या ठिकाणी नामस्मरणाचं महत्व सांगताना तुकाराम महाराज सांगते कपिकुळ उद्धारले मुक्त केले राक्षस. वानर लोकांचा सुद्धा उद्धार झाला, राक्षस लोकांचा उद्धार झाला, वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. हे रामाचं महत्व आहे. रामनामाचं किती महत्व आहे. आणि तेच रामनाम आज सुद्धा त्या काळात सुद्धा महत्व तितकंच होतं ना आज सुद्धा तेवढंच महत्व आहे. त्यांचा उद्धार धर्म आपला होणार नाही का? आपला सुद्धा होणार आहे. परंतु आपण त्या नामाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे. एकनिष्ठ कसं एकनिष्ठ कसं असतं तुकाराम महाराज सांगते पतिव्रत्या जायचा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी. पतिव्रता स्त्रीला जसं पती वाचून देव नसतो दुसरा, पती वाचून कोणाला मानितच नाही. पतीच हा परमेश्वर असतो अशी तिला म्हणायचं पतिव्रता. आणि ती पतिव्रतेला जसं त्या ठिकाणी पती प्रमाण आहे, भरतार प्रमाण आहे, तशा प्रकारचं आम्हाला देवाशिवाय दुसरं नाहीच. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवाविनं काही दुसरे ते आम्हाला देवाशिवाय काही दुसरं दिसत पण नाही. देवाशिवाय आमचं सुद्धा कोणी नाही. आम्ही सुद्धा कोणाचे आहोत? देवाचेच आहोत. आणि म्हणून आम्हाला देव इतका आवडतो
भाऊ आवडशी जीवापासून आहे, जीवापेक्षा जास्त देव आवडतो. हम्म. तुका म्हण आम्ही देवाला काय देतो, तुका म्हणे जीव भाऊ देवा पायी ठेवून या काही न मागते. आम्ही आमचा जीव सुद्धा देवाला अर्पण करतो, परंतु याच्या बदल्यात देवाला काही पण मागत नाही. म्हणून देवाचं भक्ती करा, देवाची उपासना करा, देवाचं चिंतन करा आणि देवाची इतकी भक्ती करा, इतकी भक्ती करा, इतकं प्रेमाने करा, आदराने करा, सर्व काळ करा, अखंड करा. अखंड चिंतन विठोबाचे कधी कधी करा, वारीत करा आणि घरी आल्यावर करू नाही का, नेहमीच करा. आणि म्हणून या ठिकाणी अखंड चिंतन विठोबाचे किंवा नित्य नाही म्हणा, आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. म्हणून सर्व साधू संतांना आपल्याला नामस्मरणाचाच मार्ग सांगितला आणि सोपा आहे, सहज आहे, करता येण्यासारखं आहे. त्याचं महत्व सांगितलं, त्याचं फळ सांगितलं की नामस्मरण करणारामध्ये किती बळ येतं किंवा नामस्मरणाचं फळ काय. हरिवंश पुराण, हरिनामा संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणे काही तयानाला लादले, वैकुंठ जोडले, सगळे घडले तीर्थात, सगळे तीर्थ घडले, सगळं वैकुंठ त्याला प्राप्त झालं. असं त्या हरिनामानं प्राप्त होत असतं. म्हणून आपण नित्य नामस्मरण केलं पाहिजे. आणि जो नित्य नामस्मरण करतो, एकनाथ महाराज त्याचं महत्व सांगते. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, तीच काशी. त्याचं घरच काशी असत, काशीला जायची गरज नाही. आता जो देवाचं नाव घेतो का त्याचं घर काशी, त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र, तीच काशी आहे. म्हणून त्या ठिकाणी इतकं त्याचं देह पवित्र होतो, घर पवित्र होतं, वाणी पवित्र होती. म्हणून पुन्हा काय राहील, इतकं त्या नामाचं काही बळ आहे. आणि म्हणून नामाच्या बळानं काय होतं, नामाच्या बळे भय सुटले कळी काळा. कळी काळ सुद्धा त्या ठिकाणी थांबत नाही, कारण काळ पळून जातो. का तर नामाच्या त्या बळानं असं त्या नामाचं बळ असतं. म्हणून सर्वांना हरिचिंतन केलं पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे, कारण आपल्याला अशा प्रकारचा योग आलेला आहे. तुका म्हणे योग घडला बरवा, बरवा अशा प्रकारचा योग या ठिकाणी घडून आला की निर्दय भेटला, संत भेटले. पुन्हा आपण अशा काही वातावरणामध्ये आपल्याला हे विचार ऐकायला भेटायला लागले साधू संतांचे. आणि डायरेक्ट जगाच्या पाठीवर खूप शरीर आहेत, त्यापैकी नरदेह किती काय थोडे आहेत. नरदेह भेटून बी पुन्हा दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या ठिकाणी नरदेह भेटला असतं काय कामाचं होतं. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये काय आहे, तिथं संस्कृती नाही, तर तिथं आपल्याला देह भेटून काय फायदा होता. तर भारतासारख्या देशामध्ये देह भेटला. एकनाथ महाराज तर भारताचं वर्णन करतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तर बहुत भाग्याची संपत्ती. अरे भारतात जन्म भेटणं किती भाग्यवान आहे, त्यात पुन्हा महाराष्ट्रात भेटला की ज्या महाराष्ट्रामुळे हमारे भारत को महान क्यों कहते हैं, तर इस भारत में महाराष्ट्र है इसलिए इसे महान कहते हैं. अशा प्रकारचा आपला देश महान आहे, कारण का आपल्या देशात महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये संत अवतीर्ण जास्तीत जास्त झाले ते महाराष्ट्रात झाले. देवाचे अवतार उत्तर भारतात झाले असते, परंतु संत जास्तीत जास्त या ठिकाणी अवतीर्ण महाराष्ट्रात झाले. आणि म्हणून ते संत प्रत्यक्ष म्हणजे देवच संत रूपाने आला आणि या ठिकाणी बोध या ठिकाणी केला. आणि तो बोध, संतांचा बोध आज 7 समुद्राच्या पलीकडे गेलाय, हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. परंतु आपले इथले लोक त्यांना घ्यायला तयार नाहीत आणि ते 7 समुद्रापलीकडचे लोक या आपल्या बोधानं तृप्त झाले, आनंदाने. त्यांच्याकडे भोग आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, भोग भोगून त्यांना कंटाळा आला, इतकं त्या ठिकाणी अडमाप भोग आहेत, परंतु आता समाधान नाही. ते त्यांना हे विचारानं समाधान भेटलं आणि ते विचार आपल्या पायदळी आपण तोडायला लागलो, त्याचे आपण महत्व आपल्या ध्यानात घेणार आणि ते विचार आपल्याला आपल्या मनामध्ये आपल्याला रुजवून किंवा त्या मनामध्ये दृढ करूनच आपल्याला आपलं कल्याण साधता येत असतं. म्हणून हरिपाठाचं निमित्त आणि हरिपाठाच्या निमित्तानं साधू संतांचे घेतलेले अभंग आणि त्या अभंगात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं काय. आता हे सांगितलं काय तर हे म्हणण्यापेक्षा त्यांना रामनामाचं महत्व सांगितलं नामदेवरायांनी अभंगामध्ये, की रामनाम सोपं आहे, सहज आहे, त्याचं महत्व आहे, ते कल्याण करणारं आहे, सुखरूप आहे, ते तुम्ही घ्या. त्याला तुम्ही अशा प्रकारचं बाजूला टाकू नका. या संसाराचे कामं, या संसाराचा नेहमीच गडबड आपल्या मग असते, घाई असते नेहमीच, परंतु तितक्या घाईमध्ये तुम्ही रामनाम विसरू नका. नित्य या ठिकाणी लक्षात राहू द्या आणि ह्याच रामनामानं अनेकांचा उद्धार झाला
आणि आपला उद्धार करून घ्यायचा असला तर आपण मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष भोवतांची. कारण मुखामध्ये नाम, हातात मोक्ष आहे. आपलं कल्याण, आपली इच्छित वस्तू प्राप्त या ठिकाणी देवाच्या स्मरणान होत असते. दयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम तरी हाचे नियम हरणेशी. हाच नियम धर एक वाचन नामस्मरण करायचा. हाच एक नियम राहू दे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगते दुसरे नियम करू नका, एकच नियम धरतो. नित्य नियम नामे तो प्राणी दुर्लभ. एकच नामस्मरणाचा नियम धर. म्हणून जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम तरी हाचे नियम हरणेशी. रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदान गोविंदाचे पवाडे. गोविंदाचे गुणगान गात जा. दिन रजनी, दिन म्हणजे दिवस, रजनी म्हणजे रात्र. नित्य या ठिकाणी स्मरण कर आणि तू आपलं कल्याण साधून घे, असा नामदेवांचा आग्रह आहे. सर्व साधू संतांचा आग्रह आहे. आणि आपण आपल्या कल्याणाचा मार्ग आपल्या करता आपण दया केली पाहिजे. आपण आपल्यावर दया करा. आपण जर आपल्यावर दया करीत नाही तर आपण कोणावर दया करणार? आपण जर आपल्याला सुखासाठी आपण जर प्रयत्न करीत नाही तर आपण दुसऱ्याला काय सुख देणार? म्हणून जो स्वतः घातकी आहे तर तो दुसऱ्याचा काय या ठिकाणी दुसऱ्यावर काय प्रेम करणार? म्हणून जगावर प्रेम आपण करू शकत नाही. अगोदर आपल्यावर प्रेम करायचे का? अगोदर आपलं कल्याण ज्यानं केलं तो दुसऱ्यावर प्रेम करू शकतो, तो दुसऱ्यावर दया करू शकतो, तो दुसऱ्याचं कल्याण करू शकतो. आणि आपल्यावर दया करायची असल्यावर ते आपल्याला कळत नाही. आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागन, संतांचा विचार ऐकावा लागन. आणि संतांचा विचार कुठे भेटन? ते आता आपण हरिपाठामध्ये बघायला लागलो की नामदेव महाराज सांगायला लागले. मग नामदेवांनी सरळ सांगितलं की तुम्ही राम नाम घ्या. आता बाकीचं काही सांगितलं नाही. कारण का? की अवघड मार्ग आहे. तुम्हाला चलता बसता उठता मग तुम्हाला देवाचं नाव घेऊन किती आनंद होईल, किती सुख होईल, किती तुम्हाला बरं वाटेल. जसं औषध घेतल्यानंतर गुण येत असतो. तुम्ही औषधच घेतलं नाही तर मग गुण कसा येईल? मग तुम्ही औषध घ्या. भवरोगाचे औषध, जन्मजरा तुटे व्याध, हे भवरोग जाणारं औषध आहे. सर्व दयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. तुम्ही दुर्गट असणारा भव सिंधू तरुण जाता. त्याच्या चिंतनानं अनेक प्रकारचे संकटातून तुम्ही पार पाडता. तुम्ही पहा, तुम्ही देवाचं नाव, देवाला काय मागू नका, देवाला काही म्हणू नका, त्याचं नामस्मरण करा. त्याच्यावर सोडून द्या आपला भार. सर्व काही तो करीन ते योग्य आहे. सुख झालं तरी त्याची इच्छा, दुःख झालं तरी त्याची इच्छा, संकट आलं त्याची इच्छा. संकट जरी आलं तर संकटातून मला काहीतरी चांगलं माझं होणार आहे, कल्याण काहीतरी म्हणून संकट आलं. दुःख आलं, दुःखातून मला काहीतरी चांगलं भेटणार आहे म्हणून दुःख आलं. म्हणून ठेवली आनंद तैशीच राहावे चित्ते असू द्यावे समाधान. जी परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदाने राहिलं पाहिजे. जी परिस्थिती मला ईश्वराने दिली, मी त्याचं नामस्मरण करतो. त्याचं नामस्मरण करीत असताना मला दुःख आलं तर नामस्मरण केल्यावर दुःख येतं. का आलं तर दुःख येऊन माझं काहीतरी हित करणार असेल, माझं काहीतरी कल्याण होणार असेल दुःखातून, म्हणून दुःख देवाने दिलं मला, असं समजून आपण त्या ठिकाणी आनंदानं समयाशी सादर व्हावे. देव ठेवीला तैशीच राहावे. कधी आपण त्या ठिकाणी ओढताण नाही करायची किंवा कधी गाराणं करायचं नाही की आम्ही इतकं देवाचं करतो आणि आमच्या नशिबाला काय, किंवा देवाला कधी मागत नाही संसार देवा आमचं बरं कर. देवाने बरं केलंच आहे, तुला नरदेह द्यालाय. आपल्याला पुन्हा परमार्थाची आवड, देवाला मागायचं तर हेच मागा, ह्याची दाना दे का देवा, तुझा विसर न व्हावा. आपल्या साधू संतांना आपल्याला नियम घालून दिले किंवा सगळं काही भजन म्हणल्यानंतर आपण अभंग घेतच असतो. ह्याची दाना दे का देवा, तुझा विसर न व्हावा. देवा मला दान द्यायचं असलं तर हेच दे. कोणतं ते देवा, तुझा विसर मला झाला नाही पाहिजे. तुकडं नामस्मरण अखंड मुखात राहू दे. गुण गाई नावडी ह्याची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी म्हणजे बँक बॅलन्स. माझं काय आहे, तुझं गुणगान गाणं. म्हणजे जसं एखाद्याला जसं स्वतःला कौन मोठा समजतो की त्याला वाटतं माझ्याकडे इतके बँक बॅलन्स आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणते माझ्याकडे काय बॅलन्स आहे, माझ्याकडे काय त्या ठिकाणी बँक बॅलन्स आहे, तर माझ्याकडे हेच बँक बॅलन्स आहे. तर देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन हेच या ठिकाणी मी धन गोळा केलेलं आहे. आणि हेच बँक बॅलन्स मी यालाच मोठं समजतो. हेच माझं धन आहे. कारण हे हरिनाम अमृतच माझं धन आहे. आणि म्हणून मी बाकी धनाला किंमत देत नाही. हे बाकीचे धन असन तर ते धन दुःखापासून तुम्हाला वाचित का दुःखी करतं. शेवटी ते धन राहतं आणि तुम्ही मरून जाता, किंवा ते निघून जातं तुम्ही राहता, आणि दोन्ही करून बी दुःखात येतं. ते गेलं आपल्या आधी तरी दुःखच आहे. आपण जाताना त्याला सोडून चाललो, इतकं प्रेम केलं धनावर आपण, कोणाला आपण खाल्लं नाही, कोणाला खाऊ दिलं नाही, आणि ते धन सोडून जाताना सुख वाटन का? म्हणून दुःखच वाटत. म्हणून या ठिकाणी आपल्याला नामस्मरणाचा मार्ग सांगितला.
की तुम्ही हे धन जोडा, शाश्वत धन आहे. आणि हे धन कोणतं आहे? तुका म्हणे जाण, तुका म्हणे धन, भाग्य अशाश्वत जाण. हे भाग्य अशाश्वत भाग्य आहे. म्हणून या ठिकाणी ते धन नाही. तर इकडे या ठिकाणी लोक धनाच्या नादी लागले आणि धनाच्या नादी लागून स्वतः आयुष्याची हानी करून घेतली. की म्हणून धन या ठिकाणी धनाच्या नादी लागून किती आयुष्य गेलं धन कमिण्यामध्ये. आणि म्हणून साधू संतांना सकाळच्या पहाटेच्या काकडा भजनामध्ये सांगितलं की त्यांना दारा पुत्र जना बंधू सोयरे पिसुना सर्व मिथ्याही जाणवणं शरण गेला देवाशी. तुम्ही यांना खोटं समजून देवाला शरण जा, कारण देव तुमचं काय करणार आहे? कल्याण करणार आहे. म्हणून आपलं कल्याण आपल्या हातात आहे. काय कल्याण करायचं आपलं? तर आपण नामस्मरण करून आपलं कल्याण करू शकतो. आणि आपण या धनाच्या मानाच्या माग लागून आपला घात सुद्धा आपणच करू शकतो. आपलं घात करायचं का आपलं हित व्हायचं? आपल्या पुढे दोन्ही सुद्धा मार्ग आहेत. कारण आपण जर देवाचं नाव नाही घेतलं, आपण जगाच्या नादी लागू, आणि जगाच्या नादी लागलो म्हणजे आपला घात होणार आहे. कारण जगाचाच घात होणार आहे. मग जगाच्या नादी लागून त्याचा घात होणार आहे का नाही? जगत नष्ट होणार आहे आणि आपण जगाच्या नादी आहेत म्हणजे आपण नष्ट होणार आहेत. मग आपल्याला नष्ट व्हायचं का? मग आपल्याला दुःखी व्हायचं का? नाही. मग नाही वाचत, मग आपण देवाचा नाद धरा. एक तर जगाचा नाद, एक देवाचा नाद, तिसरा नाद नाही. एक तर पुण्य, एक तर पाप करा. म्हणून हरीचं स्मरण केलं तर पुण्य होईल, हरीचं स्मरण नाही केलं की पाप होईल. म्हणजे कसं काय होईल? देवाला विसरले हाच पाप आहे, हेच पाप आहे. कारण बेईमान आहे. देवाला विसरले ते बेईमान आहे. विसरले त्या थोर झाली हानी आणि पचतील कारण 84च्या. कारण ज्यानं शरीर दिलं त्याच्याशी बेईमान आहे. आता बाकी संघ असतील का नसते? मग देवा संघ बेईमान म्हणलं सगळे संघ बेईमान आहे. आणि बेईमान माणसाला दुःख होत असतं. कारण आपण या ठिकाणी ईश्वरानं आपलं सर्व काही दिलं. ईश्वराची कृतज्ञता या ठिकाणी आपण व्यक्त केली पाहिजे. म्हणून देव आपला आहे. देवा संघ संबंध झाला आपला का आहे? देवाने कबूल केलं की तुम्ही माझे आहेत. भगवद्गीतेत सांगितलं ममे वांसो जीवलो की तू माझा अंश आहे. देवाने सांगितलं. संत सांगायला लागले जीव अवघे देव, जीव देव स्वरूप आहे. संत सांगायला लागले. फक्त आता संतांनी सांगितलं, शास्त्राने सांगितलं, देवानं कबूल केलं. आता काय करायचं? आपणच फक्त राजी व्हायचं, आपणच कबूल करायचं, आपण घोषित करायचं. आता फक्त आपल्यावरच घोषणा आहे, म्हणजे आपल्याकडेच राहिलेलं आहे. आपण घोषित करायचं की स्वतः मी देवाचा आहे. इतकं आपण करायला तयार नाही आपल्यासाठी आपण एवढं करीत नाही म्हणजे आपण आपला घात केला. आपल्याच हाताने आपण दगड आपल्या पायावर टाकून घेतला. म्हणून आपण हरिचिंतन करून देव आपलासा करावा, देव प्राप्त करावा. देवाला जर नाही प्राप्त केलं तर सहज आपण दुःखामध्ये वाहत चाललो किंवा दुःखाच्या खाईमध्ये पडलो. म्हणून तुकाराम महाराजांना हेच सांगायचं, महात्मा महाराजांना हेच सांगायचं. आणि आता माऊलीनं सुद्धा हरिपाठात हेच सांगितलं की पुण्याची गणना कोण करी ते पुण्य करा, हरीचं स्मरण करी. आणि आता आपण नामदेवांचा अभंग बघायला लागलो. त्यात सुद्धा दोन्ही सुद्धा चरणामध्ये आपण राम नामाचं महत्व सांगितलं. आणि ताई तिसरं चरण सांगा तुम्ही. अभंगाचं तिसरं चरण रामकृष्ण हरी. रामकृष्ण. दो अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथ. दो अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथ. नाना पंथ म्हणजे अनेक मार्गाचे नियम करायचं काम नाही. दो अक्षरी नाम, दोनच अक्षर नाम. दो अक्षरी राम, किती अक्षर? दो अक्षरी राम किती अक्षर? हा, 2 अक्षराचं नामस्मरण आहे. देवाचं नाम 2 अक्षराचं आहे. राम 2 अक्षराचं आहे. आणि ते 2 अक्षराचं राम राम जर म्हणला ना तुला कोणताच नियम करायचं काम नाही. किती स्पष्ट सांगितलं. आता आपले किती प्रकारचे आम्हाला हे करायचं ना, आम्हाला ते करायचं ना, किती घाई असते माणसं. मग आम्हाला हे देव करतात, ते देव करतात, काही करू नको तू, काही करू नको. नामदेव महाराज सांगते काहीच करू नको. एक राम 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 म्हणत बस, सगळं झालं. सगळं आलं. आता किती सोपं सांगितलं. आता काही स्नान संध्या जप तप होम योग याग विधी, काही अनुष्ठान, काही कोणत्या प्रकारचे या ठिकाणी तीर्थ व्रत उपवास सगळे नियम आले असते त्याच्यामध्ये. राम राम म्हणलं पुन्हा करायला म्हणायचं. इतकं हरिपाठामध्ये स्पष्ट केलं. म्हणजे अनेक प्रकारचे कष्ट, अनेक प्रकारची मेहनत, अनेक प्रकारची तपश्चर्या आपल्याला आता करायचं काम नाही. ते म्हणजे नुसतं राम राम म्हण असं नामदेवाने सांगितलं. मग नामदेवांच्या अभंग पाहणं, नामदेवाचा हरिपाठ पाहणं म्हणजे नामदेवाचं नुसतं पाहणं वाचणं झालं आमचं हरिपाठ असं नाही. तर नामदेवाच्या हरिपाठातून आम्हाला काहीतरी घ्यायचंय, आम्हाला काहीतरी शिकायचंय, आम्हाला त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं. तेव्हा हरिपाठ झाला नामदेवाचा. झाला हरिपाठ मग नामदेवाचा. असं थोडंच असतं.
हे नामदेवाच्या हरिपाठातून आम्ही काय घेतलं, आम्ही काय शिकलो, नामदेवाचा काय उपदेश आहे, नामदेवाचं काय आज्ञा आहे आम्हाला, किंवा हरिपाठाचं माध्यम करून त्यांनी आपल्याला काय शिकवण घातली आणि त्या शिकवण आम्ही काय शिकलो. त्यांनी शिकवण घातली, आम्ही वाचली बी, आम्ही म्हणलो बी, परंतु आम्ही लक्षात नाही घेतली त्यांची शिकवण, मग काय फायदा आहे. म्हणून तशा प्रकारचं आपण त्यांची शिकवण लक्षात घेणं हीच संतांची सेवा आहे. आपलं सुद्धा कल्याण आहे, देवाला बी आनंद आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला बी आपलं कल्याण करायसाठी आपण झटलं पाहिजे. आणि आपलं कल्याण जो करीन त्याला दुसऱ्याचं कल्याण करता येत असतं. आणि म्हणून दुसऱ्याच्या कल्याणाच्या गोष्टी करत नाही, आपलं आधी कल्याण करून घ्यावा. म्हणून परमार्थामध्ये काय सांगितलं, आपले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा येगी. ते म्हणले दुसऱ्याचं बंधन तोडा का आपलं तोडा, आपलं बंधन तोडा आधी. तुम्हाला तुमचंच बंधन नाही तोडता, दुसऱ्याचं काय तोडता, तुम्ही तुमचंच कल्याण नाही केलं दुसऱ्याचं काय करता. म्हणून आपण जेवण जेवी लोकांचा अंतरपणा करीतो का, अगोदर तू जेवण कर आणि मग दुसऱ्याला जेव घाल. तशा प्रकारचं तू कळून घे आधी, मग दुसऱ्याला कळून दे. म्हणून 2 अक्षरी राम, 2 अक्षराचं राम नाम आहे आणि ते तू उच्चारण कर. आणि सगळ्या हरिपाठामध्ये 5 हरिपाठ, परंतु 5 हरिपाठामध्ये राम नामाला सोडून दुसरं काय सांगितलं का नाही. तसं हे ना, हरिपाठामध्ये हरी शब्द उच्चारला असेल, कुठं राम उच्चारला असेल, परंतु नाव अनेक आहेत, पण देव नावाची वस्तू एक आहे ना. तसं साखर ही वस्तू एक आहे, त्याला हिंदीमध्ये शक्कर म्हणते किंवा इंग्रजीमध्ये सुगर म्हणतो आपण, किंवा मराठी भाषेमध्ये कोणी साखर म्हणतं. परंतु या 3 वस्तू एकच वस्तू आहे. नावं जरी 3 असले, पुन्हा काहीतरी दुसऱ्या भाषेमध्ये काहीतरी असते नावं, कानडीमध्ये असतील काही, तेलुगूमध्ये असतील काही, पण तशा प्रकारची त्या ठिकाणी वस्तू थोड्याच अनेक झाल्या. त्या तशा प्रकारची देव नावाची वस्तू एक आहे आणि ती आपण चित्तामध्ये देव घेतला पाहिजे आणि त्या देवाला चित्तामध्ये घेतल्यावर आनंद होईल. आणि म्हणून नामदेवाने ते किती सोपं सांगितलं आपल्याला की तुम्ही 2 अक्षरी राम म्हणा आणि तुम्हाला कोणताच नियम करायची गरज नाही. आता कोणतंच त्या ठिकाणी साधन करायची गरज नाही, सगळे साधनं आले. आणि एकनाथ महाराजांना सुद्धा हेच सांगितलंय दुसऱ्या हरिपाठामध्ये. म्हणून त्यांचं आणि यांचं एकच येते पहा. आता ते चरण मला आठवलं की साधनांचे सार नाममुखी गाता, हरी हरी म्हणता कार्य सिद्ध. तुम्ही सगळ्या साधनाचं सार नाम, आणि ते जर मुखानं म्हणलं तुमचं कार्य सिद्ध होईल. पुन्हा एक चरण आठवलं पहा, ते म्हणते योग याग व्रत नेम धर्म दान न लगेच साधन जपता हरी. योग याग व्रत नेम धर्म कोणतंच साधन लागत नाही हरी म्हणल्यावर. इथं पण नामदेव महाराज सांगते की 2 अक्षरी राम, 2च अक्षराचा राम राम आहे. तू इतकं म्हण, तुला बाकी नाना साधनं नाना प्रकारचे खाटापट करायची काही गरज नाही. तुकाराम महाराज सुद्धा हरिपाठात शेवटच्या अभंगात सांगते की नरगती साया जाई नंतरा सुखी तो वरा नारायण. सगळ्या संतांना हाच बोध केला. मग हाच बोध आपल्याला शिकवायची गरज आहे, ध्यानात घ्यायची गरज आहे. बाकीचं आपण किती जरी टोपलं भरून शिकलो असलो तरी पण काही कामाचं नाही. संतांचा बोध कामाचा आहे. म्हणून आपण संतांच्या बोधाला असं या ठिकाणी सहज नाही घेतलं पाहिजे, तर काहीतरी विचार त्याच्यावर केला पाहिजे. आपण खूप या ठिकाणी त्यांनी मेहनत केली, आपल्यासाठी आयुष्य खर्च घातलं, आपल्यासाठी कष्ट सहन केले. वास्तविक त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही कमी नव्हती, त्यांना देव प्राप्त होता, त्यांचं कल्याण झालेलं होतं. परंतु आपल्यासाठी जगाच्या कल्याणात संतांच्या विभूतीत हे कष्ट विधी परोपकार आहे आणि ते संतांना आपल्याकरता सांगितलं. आता आपणच आपल्याकरता ध्यानात घ्यायची गरज आहे. आणि म्हणून नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगते, शेवटची टीक सांगत आहे. नाम म्हणे पवित्र श्रीराम चरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वजेसी. रामाचं चरित्रच पावन आहे. नामा म्हणे पवित्र श्रीराम चरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वजेसी. पूर्वजेशी म्हणजे पूर्व सुद्धा उधरून जाते असं रामाचं चरित्र आहे. इतकं रामनाम पवित्र आहे. रामनामाचं चरित्र म्हणून चरितम रघुनाथ शतकोटी, म्हणजे 100 कोटी रामाचं, 100 कोटी. किती श्लोक किती आहेत? 100 कोटी. रामायण किती? 100 शतकोटी. एक अक्षरम पुसा महापातक नाशम. एक अक्षर सुद्धा महापाप नष्ट करणार आहे. म्हणून या ठिकाणी इतकं पवित्र आहे रामनाम. आणि ते रामनाम सगळ्यांनी घ्या असं साधू संतांना आपल्याला खूप विनंती केली आणि ते पवित्र आहे. म्हणून रामाने काय केलं पहा, कृष्णानं काय केलं पहा, त्यांच्या चरित्रातून आपल्याला शिकवण भेटत असे. यानं काय केलं त्यानं काय केलं पाहू नका. देवांना काय केलं पहा.
आणि देवाच्या चरित्रातून आपल्याला शिकून भेटत असते. म्हणून रामनाम म्हणा आणि रामानं त्यांच्या चरित्रामध्ये कशा प्रकारचं या ठिकाणी धर्म सांभाळला, कशा प्रकारची नीती होती, कशा प्रकारचं राम शत्रू संग कसे वागले, मित्रासंग कसे वागले, पत्नी संग कसं वागले, भावासंग कसं वागले, आई वडिलांसंग कसं वागले, जनतेसंग कसं वागले, आदर्श राजा, आदर्श मुलगा, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श शत्रू, आदर्श मित्र, अशा प्रकारचे पहा रामाचे या ठिकाणी सुग्रीवासंग कशी मैत्री केली, अगोदर त्याचं संकट हरवलं, मग त्या ठिकाणी आपल्या संकटाचा विचार नंतर केला. वास्तविक पाहता समदुःखी होते दोघं बी. दोघांची पत्नी राज्य हरण त्याचं पण सुग्रीवाचं बालीनं केलं होतं, परंतु अगोदर रामानं त्याचं कल्याण, त्याला राज्यावर बसवलं. दुसऱ्याच्या संपत्तीचा मोह नाही. वास्तविक लंका ही रामानं जिंकली होती, लंका ही रामाची होती, लंका ही रामाच्या पायावर त्या ठिकाणी सगळ्यांना ठेवली, परंतु रामाने सांगितले मी बिभीषणाला अगोदरच राजा घोषित केलं. रामाला संपत्तीचा मोह नव्हता. राम किती आज्ञाधारी होते. वचन दिलं होतं दशरथानं, पण रामचंद्र प्रभूनं ते वचन पालन केलं. आणि म्हणून पुन्हा कोणत्या मनामध्ये द्वेष नव्हता. कैकेयीनं इतकं रामाला त्या ठिकाणी अरण्यात पाठविला, एवढा गुन्हा केला, परंतु अगोदर कैकेयीचे दर्शन घेतले. मनामध्ये बिलकुल सुद्धा द्वेष, मनामध्ये भावना नव्हती. त्याला तर देव मानायचं. आणि देवत्व यासाठी सुद्धा अशा प्रकारचं निर्मत्सर राहावं लागत असतं. आणि म्हणून या ठिकाणी असं रामचरित्र जर पाहिलं तर मन पवित्र होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे धर्मग्रंथ, संत अशा प्रकारचे लाभले, ज्यामुळं आपल्याला आपलं पावन देह सुद्धा पावन होतो. आपलं मी सुद्धा या ठिकाणी कोण आहे असं कळतं, मन पावन होतं, वाणी पवित्र होती. असं त्या रामनामामध्ये सामर्थ्य आहे. आणि तो राम सर्वत्र व्यापलेला आहे, सर्व घटामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज तर त्या रामाचं वर्णन करताना सर्व घटी राममध्ये हा ती एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सर्व घटामध्ये असणारा परमात्मा, सर्व व्यापक असणारा, सर्वांच्या हृदयामध्ये असणारा तोच परमात्मा त्या दशरथाच्या घरी सगुण रूपानं अवतीर्ण झाला. घरी येरी सोंगे येणे अवघे पांडुरंगे. त्याच देवानं अनंत रूपे अनंत वेशी देखले म्या त्याशी. त्याच देवानं अनेक प्रकारचे अवतार धारण केले. आणि तोच देव निर्गुण रूपानं सर्वत्र व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे. अशा परमात्म्याचं ध्यान तुम्ही करा, असं नामस्मरण करा, असं चिंतन करा. अशा प्रकारचं आपण धावत्या वेगामध्ये जसं असेल तसं आता या ठिकाणी चेहरा पण दिसत नाही, तरी पण या ठिकाणी आता आवाज नाही बरोबर आहेत, म्हणून आम्ही आता वरती येऊन या ठिकाणी अभंग सांगण्याचा प्रयत्न केला. तरी जी संतांची सेवा असेल ती संतांना अर्पण करू. जे काही चांगलं असेल ते त्यांचंच आहे. त्यांनीच अशा प्रकारची बुद्धी देऊन जसं जमेल तसं त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला. हे सुद्धा त्यांचाच या ठिकाणी अधिकार आहे. आणि म्हणून झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू आणि आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्करी मिरती वाढो. भूता परस्परे बुडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म श्रेय भाऊ, जो जे वांछिल तो ते लावो. आणि जात वर्षोत सकळ मंगल, ईश्वर निष्ठांचे मागे आले. अनवर्त भूमंडळे भेटतो त्या होता. कला कल्पतरुची आरो, चैतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषां, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्व सदा सज्जन स्फेरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण वंदिन लोकी, भजितो अतिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोके, दृष्टा दृष्टी विजय होवा म्हणे. एक म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान बसा होईने वर ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज की जय.